पहिल्या चेंडूला सुरेख चेंडू पायावर आदळला जातो. इथे मात्र पाहिलं जाईल सुरेख चेंडू होता, पायावर नक्कीच आदळला होता. असं वाटलं होतं की रन्स कंप्लीट होईल का नाही होईल, मात्र त्वरित राहुल आणि सुमित मध्ये चांगलं कॉम्बिनेशन पाहायला मिळालं, चांगली कॉलिंग पाहायला मिळाली. तेच कारण बनलं इथे सिंगल रन्स नक्कीच लेग बायच्या रूपाने का होईना मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळते. पुढे एकदा हा चेंडू पाहायला मिळेल. सुभान आलाय गोलंदाजी मार्कवर. आतापर्यंतचे चांगले चेंडू आहेत, इथे मात्र टॅप केले चेंडूला. सोहेल इथे चेंडूला अडवण्यात नाकामयाब राहिले आणि तदनंतर पाहिलं तर सरळ चेंडू जातोय सीमारेषे पार, येतोय चौकार. आपण पाहतोय यानंतर बी पॅनल मधून जर पाहिलं तर आई भवानी धनसार आणि पास्तळचा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. आई भवानी धनसार म्हटलं तर नक्कीच उत्कर्ष पाटील हे देखील आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. इथे मात्र जॉईन झाले दोन्ही संघांनी, इथे सज्ज राहायचंय, तयारीत राहायचंय. जाऊया पुढे एकदा. राहुल आता मात्र बॅटर आला, इथे लेग साठी खेळणार होते, स्वीप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि फळीचा संपर्क नक्कीच झाला नाही आणि त्यानंतर पाहिलं तर एक धाव अर्जित केली जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोरबोर्डवर धावसंख्या लागली जाते आतापर्यंत 6 धावा. सुमित पुढे एकदा. आता मात्र खराब चेंडू आहे, ही दिशाहीन गोलंदाजी नक्कीच होताना की मोठा वाईट आपल्याला पाहायला मिळाला लेग साईडच्या दिशेने. मात्र समोरच्या दिशेने मारला आहे, इथे रन्स घ्यायचा आहे, मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय मलिकच्या माध्यमातून. ते मात्र पाहिलं जाईल पुण्यात एकदा. सुभान आता मात्र बॅटची इथे पहा एज लागली होती, चांदला थोडस चान्स नक्कीच होता. झेप तर घेतली होती चेंडूवर, मात्र चेंडू हातात नक्कीच आला नाही आणि तेच कारण बनलं. आपण पाहू शकतायत ऍक्शन रिप्ले मधून देखील कमालीचं या ठिकाणी झेप घेतली होती, मात्र चेंडू आला नाही हातामध्ये आणि तेच कारण बनलं. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये. धावसंख्या 1 ने वाढेल, धावसंख्या स्कोरबोर्ड लागली जाईल. 1 षटक कंप्लीट झालंय आणि 8 धावा स्कोरबोर्डवर आहेत. ऍक्शन रिप्ले मधून आपण पाहू शकतायत चांगले प्रयत्न होते, मात्र स्वतः नाराज झाले नंतर त्या चेंडूला पकडला नाही म्हणून. 8 धावा स्कोरबोर्ड, 8 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. नो लॉस, आतापर्यंत लॉस झालेला नाहीये विकेटचा. आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुढे येताना लाला. ते पाहिलं जाईल. पहिला चेंडू फिरवण्याचा प्रयत्न होता, अंपायरचा इशारा येतोय वाईटचा. पुन्हा एकदा आता मात्र लेग स्टिक उडवण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र बॅक टू बॅक जर पाहिले तर 2 खराब चेंडू हाताळले आहेत. थोडीशी खर्चिक गोलंदाजी करणार आहेत की काय. आता मात्र वेगळं काही करण्याचा प्रयत्न आणि इथून जर पाहिलं तर सुमितला हे शॉट खेळणं खूप अवघड जात नाहीये, कारण सुमितने या मैदानाचा आधी आढावा घेतला होता. विचार केला तर आगवण संघाविरुद्ध देखील अशाच पद्धतीचे 2 फटके मारले होते आणि तेच फटके आज जर पाहिलं तर इथे मात्र लालाच्या विरोधात मारताना आपण पाहतोय. बॅटर जर पाहिलं तर मिस्टर सुमित आहे. धावसंख्या स्कोरबोर्ड लागली जाते 14 धावा. इथे पहा चेंडू, इथे मात्र पाहिलं तर गुगली चेंडू ज्याला म्हटलं जातंय, बरोबर. चेंडू पडल्यानंतर सरळ खालून येताना आपल्याला पाहायला मिळाला, फायदा उठवता आला नाही या चेंडूचा. फटका तर सुरेख आहे, तिथे मात्र क्षेत्ररक्षण वेगाने करतोय. इथे मात्र अंपायर वर हिट केलं जात आहे. ते मात्र पाहायला मिळालं असतं, जर अंपायरला लागून जर चेंडू बाहेर गेला असता तरी देखील चौकार असला असता, कारण की बॉक्स क्रिकेटचा नियम आहे, बॅटरला लागला तर आपण देखील रन्स थांबवले जात आहेत, मात्र अंपायरचं तसं काही बंदिस्त नाहीये. इथे पाहिलं जाईल पुणे एकदा लाला टू राहुल. नोचा कॉल आहे, मात्र फायदा उठवता आला नाहीये. टॅप करण्याचा प्रयत्न होता राहुल याचा. सिंगल रन्स मिळेल, या सिंगल रन्सने धावसंख्या वाढली जाईल 16 धावा आतापर्यंत. स्वीप केलाय चेंडूला, चेंडूवर क्षेत्ररक्षक जातो वेगाने. सिंगल रन्स मिळेल 17 धावा आतापर्यंत. चेंडूचा खेळ जर पाहिला तर 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. चांगली बॅटिंग नक्कीच दर्शवले आतापर्यंत. सुमितचा जर विचार केला तर 7 चेंडू मागे 6 धावा बनवल्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर आपण पाहतोय मिस्टर राहुल ज्यांनी 4 चेंडूमध्ये 6 धावा बनवल्या आहेत.
हा देखील फटका तर चाल सुरेख आहे. इथे मात्र पायावर टाकला होता चेंडू, थोडस लेट मारला आणि त्यानंतर पाहिलं तर ऑनसाइड रिजनला हा चेंडू खणखणीत पाहायला मिळाला 4 धावांसाठी. चौकार. या 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्ड लागली जातील आतापर्यंत 21 रन्स 21 धावा. ओहो फुलटच चेंडू होता, लोअर फुलटच चेंडू पाहायला मिळाला. सिंगल रन्स डिक्लेअर झोनकडे चेंडू जाताना ओव्हरची होईल इथे मात्र समाप्ती. 2 षटक कंप्लीट झाले आहेत आणि धावा पाहिल्या तर धावा होत आहेत 22 धावा. रंग येवाय काही बोलायच नाही. थँक्यू डीजे. मिस्टर जे तारापूर एक्सप्रेस ज्याला म्हटलं जातंय, हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. जर्सी नंबर 10. पहिला चेंडू जर पाहिला तर अप्रतिम हाताळलाय. या मैदानावर जर पाहिलं तर नक्कीच एक्सप्रेस येणार. यानंतर देखील आपल्याला पाहायला मिळेल राहुल दंसार एक्सप्रेस. नक्कीच आजच्या रजनीमध्ये जर पाहिलं तर एक्सप्रेस अँड एक्सप्रेस. त्यानंतर पाहिलं तर शेवटच्या सामन्यात आपण संतोष अण्णा म्हणजेच पालघर एक्सप्रेस देखील पाहणार आहोत. आज एक्सप्रेसचा दिवस आहे. इथे मात्र पाहतोय पुन्हा एकदा. ओहो हा चेंडू खराब आहे. नक्कीच जेव्हा तुम्ही फास्ट चेंडू हाताळताय तेव्हा लेंथ लाईन वर कंट्रोल असणं खूप गरजेचं आहे. यामध्ये जर विचार केला तर नक्कीच कंट्रोल करणारा खेळाडू जर पाहिला तर राहुल आणि तदनंतर खूप चांगला कंट्रोल करणारा खेळाडू पाहिला तर संतोष अण्णा. कारण की फास्ट चेंडू हाताळतायत मध्ये तितकंच चांगलं कंट्रोल त्याच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. आतापर्यंत जर पाहिला तर नक्कीच धावसंख्या 2 एक्स्ट्राजने वाढली जाईल. 26 धावा स्कोरबोर्डवर. अहो इथे पहा सिंगल रन्स साठी गेलायत आणि सिंगल रन्स कंप्लीट देखील केलाय. धावसंख्या 1 ने वाढेल. 27 रन्स 27 धावा. ओहो पायावर चेंडू पडतोय. इथे मात्र विकेटचं होईल पतन. सरूर सुमित आणि राहुल दोन्ही देखील खेळाडू जर पाहिले तर रनसाठी गेले होते. कॉलिंग नव्हती मात्र विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू थांबला आणि त्यानंतर विकेटचं जर पाहिलं विचार केला तर सुमित दुबे या ठिकाणी पाहिलं तर मैदानाच्या बाहेर जाईल. वन साइड हीरो हाय यो वन साइड हीरो हाय. धन्यवाद. चेंडूचा खेळ आतापर्यंत पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ झालाय. 27 धावा. आणखीन एक धाव वाढेल. 28 धावा. 28 रन्स. षटक जर पाहिलं तर इथे मात्र महागडं होताना थोडस खर्चिक गोलंदाजी होते. चांगला चेंडू आहे. चांगला चेंडू आहे. बॅटच्या मदत तरी आला आणि इथे मात्र राहुल देखील बॅक टू द डग आउटला जाताना गडी बाद. ऋषी येतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला पाहिलं तर सूरज उपाध्याय आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून जिम्मेदारी असेल चांगली धावसंख्या उभारण्यासाठी 2 बॅटरची. हा देखील चेंडू पाहायला मिळतोय. मी विचारलं तर आतापर्यंत वाईट चेंडूचा खेळ किती आलाय. नक्कीच 5 चेंडू वाईट हाताळले आहेत. जर गोलंदाजाचा विचार केला तर जे काही आपल्याला पाहायला मिळतोय इथे मात्र चांगला फटका आहे. चेंडूला अडवतोय. रन्स मात्र मिळाले. सिंगल रन्सने धावसंख्या जर पाहिली तर 30 धावा आतापर्यंत.
30 धावा आपण पाहतोय. शेवटचा चेंडू होता मात्र तो देखील फेकताना कुठेतरी वाईट चेंडू हाताळला जातोय. वाईटच्या या चेंडूने जर पाहिलं तर 31 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर लागले जात आहेत. खूप जास्त आता मात्र खर्चिक गोलंदाजी होते, कारण की एक चेंडू फेकायचा आहे आणि एक चेंडू फेकण्यासाठी तब्बल धावा खर्च केल्या 2. अवांतर या इनिंगचं जर पाहिलं तर आतापर्यंतच्या सर्वाधिक जास्त वाईटची संख्या एका ओव्हरमध्ये पाहायला मिळते, ती म्हणजेच मिस्टर जे के जमाल यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळालं. ओव्हरची होईल समाप्ती. जर विचारलं एकूण या ओव्हरमध्ये चेंडू किती फेकले गेले तर नक्कीच आम्हाला आमचे स्कोरर या ठिकाणी दर्शवतील. 12 चेंडू या ठिकाणी एक ओव्हर करण्यासाठी. धावसंख्या जर पाहिली तर 32 धावा 2 गडीच्या मोबदल्यामध्ये. फेमस लई झाला One side hero hai, no one side hero. वन साइड हीरो हाय वन साइड हीरो वन साइड हीरो वन साइड हीरो. आतापर्यंत या इनिंगचा जर विचार केला तर 10 वाईट आणि 1 नो. नक्कीच आमचे डिजिटल स्कोरर धीरज गुप्ता पाटील नेटवर्कच्या माध्यमातून इथे मात्र देताना वन साइड हिरो आहेत ते, कारण की पूर्णपणे या ठिकाणी जर पाहिलं तर मॅनेजिंग करताना धीरज गुप्ता आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या पाहिली जाईल 1 ने वाढली आतापर्यंत 32 रन्स. ओहो, इथे मात्र पहा अटॅक करण्याचा प्रयत्न होता, अटॅक केला गेला मात्र बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद होईल. मिस्टर सूरज या ठिकाणी बाद होताना. यस, यानंतरचा सामना आपण पाहणार आहोत. एका बाजूला पास्तळ संघ म्हणजेच रुपेश गरत असणार आहे, तर दुसऱ्या बाजूला आई भवानी दनसार म्हणजेच व्हॉइस ऑफ दनसार उत्कर्ष पाटील आपल्याला या ठिकाणी मंद मंद पावलानी इथे मात्र नक्कीच टचबॉक्स कडे येतील. वेलकम उत्कर्ष, तुझं हार्दिक स्वागत आहे या पंचारी नगरीमध्ये. येस, सोनू येतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नक्कीच मलिक आपल्याला पाहायला मिळेल. हा देखील चेंडू पाहायला मिळतोय. सुरेख चेंडू हाताळला जातोय. काय कट करतोय सुरेख, बोट फिरवली जात आहे चेंडूवर आणि तेच कारण बनतोय रन्स मिळत नाहीये. डेथ ओव्हर आहे म्हणजे शेवटचं षटक आहे. इथून वेऊर संघ जर विचार केला तर प्रयत्न करतील जास्तीत जास्त धावा घेण्याच्या, धावा बनवण्याच्या, कारण की जर पाहिलं तर सलामीचे फलंदाज बाद झाले आहेत. इथून जबाबदारी आहे सत्य. इथे मात्र सिंगल रन्स मिळेल. सोनूवर जबाबदारी आहे. जर पाहिली तर दुसऱ्या बाजूला ऋषी देखील आलाय. ऋषी देखील चांगली बॅटिंग नक्कीच दाखवतोय आणि आज या ठिकाणी गाडी बाद होईल. येस, नो डाऊट मिस्टर ऋषी बाद होईल. रोहित नक्कीच येतोय. रोहित शुक्ला आपल्याला पाहायला मिळेल जेव्हा जेव्हा आपण डिजिटल स्कोरचे विचार करतोय. मोबाईल शॉप हा त्याचा क्रिक शॉप हा ॲप आहे आणि सुरेख रीतीने मात्र ऑपरेटिंग करताना आपल्याला पाहायला मिळालं. बरेच जर पाहिलं तर मॅचमध्ये माझ्यासोबत देखील रोहित आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या जर पाहिली स्कोरबोर्डवर तर 34 धावा झाल्या आहेत आणि 35 धावांचं लक्ष या ठिकाणी नक्कीच तारा अरिफा 11 तारापूर संघासमोर ठेवलंय. चला इथे कर्णधार आई भवानी धनसार आणि पास्तळ संघ. चला प्लीज यायचे कर्णधार लगेच. जास्त वेळ दौडायचा नाही. एका बाजूला आपण पाहणार आहोत आई भवानी धनसार उत्कर्ष यायचं लगेच, तर एका बाजूला पास्तळ संघ. चला दोन्ही संघाला विनंती असणार यायचं लगेचच. सन्माननीय आदरणीय सुनीलजी पाटील सरांना सर विनंती असेल प्लीज यायचं असं पण.
नक्कीच आपण बघतोय सन्माननीय आदरणीय सुनीलजी पाटील सर नक्कीच आमच्यासोबत जोडले जात आहेत. नाणेफेकीचा कौल होताना आपण बघतोय नक्कीच एका बाजूला पाचळ संघ आहे तर एका बाजूला आई भवानी धनसार संघ. नक्कीच आपण बघतोय आई भवानी धनसार संघाकडून उत्कर्ष मात्र नक्कीच नाणेफेकीचा कौल करताना यस इट्स टेल नक्कीच विनंती असेल मान्यवरांना नक्कीच सर आपण स्थानपन्न व्हायचंय तर नक्कीच पाचळ संघ नाणेफेकीचा कौल आपण जिंकलाय. काय निर्णय असेल आपलं? क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. समोर मात्र नक्कीच आई भवानी धनसार संघ एका चांगल्या लयमध्ये या हंगामामध्ये आहे तर काय वेगळे प्लॅन्स असतील का? नाही आम्ही पहिल्यापासून खेळतात तसेच खेळणार. नक्कीच या स्पर्धेबद्दल आपलं काय मत आहे? या आयोजन नियोजनाबद्दल आपण काय म्हणाल? चांगलं आयोजन नियोजन आहे. धन्यवाद. नक्कीच आपल्या सामन्यासाठी ऑल द बेस्ट असेल. नक्कीच आता मात्र जाऊया जो मात्र नक्कीच गोड आवाजाचा धनी आज मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये हंगामामध्ये मात्र चांगल्या लयमध्ये आहे उत्कर्ष पाटील. तर नक्कीच आपण नाणेफेकीचा कौल उत्कर्ष गमावलाय. जर जिंकला असता तर काय डिसिजन घेतलं असतं? यस जर आम्ही जिंकलो असतो तरी क्षेत्ररक्षण आमचं देखील तेच असतं परंतु आता मनाविरुद्ध बॅटिंग करायची आहे. नक्कीच या स्पर्धेबद्दल काय म्हणाल? वन मॅन शो पंचाई म्हटलं की प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन येणार हे त्यांचा पूर्ण प्रयत्न असतो. अंकुशजी भोईर असतील, सौरभ भोईर असतील, विकी भोईर असतील, सगळेच आयोजक खूप जास्त अथक परिश्रम आणि सुंदर स्पर्धा. आज तुम्ही 4 दिवसांचा रणसंग्राम पाहताय. अतिशय सुंदर आणि देखणं आयोजन. धन्यवाद उत्कर्ष. नक्कीच शुभेच्छा असतील आणि ऑल द बेस्ट असेल आपल्या सामन्यासाठी. जाऊया आपण नक्कीच कॉमेंट्री एंड मध्ये जिथे आपल्यासोबत जोडले जातील व्हॉइस ऑफ उमरोळी संतोषजी पाटील सर. धन्यवाद यशवंत ठाकूर आपण ऐकलात. चांगल्या पद्धतीने इथे मात्र मनोगत व्यक्त केली. उत्कर्ष आणि तदनंतर लावण्य पाहायला मिळाला. इथे पाहायला मिळते करारी प्रहार आहे मात्र रन्स मिळणार नाहीये. चेंडूकरी क्षेत्ररक्षण करतोय चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करताना. मलिकचा जर विचार केला तर पहिल्या चेंडूपासून अटॅकिंग फलंदाजी करताना इथे पाहायला मिळतोय नक्कीच मलिकच्या बॅट मधून येतोय चौकार. या ठिकाणी आपण पाहताय जय आणि अनिकेत जर पाहिले तर नक्कीच मेहनत करतायत आपल्या या स्पर्धेसाठी. ही स्पर्धा जर पाहिली तर 4 दिवसाची स्पर्धा आहे. सौरभ भोईर देखील आपल्याला पाहायला मिळाला रात्रीच्या नजाऱ्यामध्ये. खूप मेहनत घेतली. अंकुश भोईर देखील आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून खूप चांगले कष्ट केले जात आहेत. रोहन असतील आता मात्र हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. मलिकने जाणीव आहे. एक चौकार आले आणि आता मात्र पुढच्या चेंडूवर चांगल्या चेंडूचा सन्मान करायचा आहे हे मात्र मनामध्ये ध्येय पाहायला मिळालं आणि तदनंतर सिंगल रन्स कंप्लीट केली जाते. या सिंगल रन्सच्या बळावर धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय आणि धावसंख्या स्कोरवर लागली जाते 6 धावा. फटका तर चांगला होता मात्र रोहितच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबेल. रन्स मिळणार नाहीये. डॉट चेंडू होतोय. राहुल इथे गोलंदाजी करताना चांगलं लयबद्ध गोलंदाजी करतोय. ऑफ स्पिन केला जातोय. विकेटच्या थोडंसं लांबून चेंडू निघून जाईल डिक्लेअर झोन कडे. चेंडूवर मात्र मिळेल रन्स 1 आणि एका धावाने धावसंख्या आतापर्यंत स्कोर बोर्ड लागली जाते ती म्हणजेच 7 धावा. जिंकण्यासाठी 35 धावांचं लक्ष आहे आणि आतापर्यंत 7 धावा झाल्या आहेत. उशीर झाला कामावर जायला उशीर झाला बघतोय धन्यवाद डीजे. नक्कीच पाहायला भेटतात आपल्याला यावेळेस महाकाल चषक पंचाळी 2023 थोड्या क्षणामध्ये आपल्याला पाहायला भेटेल आमच्या मुख्य व्यासपीठावर ज्यांचा आज वाढदिवस आदरणीय सन्मान्य पिंट्या भाई आपल्यावर जोडले जातील. वेलकम सर. आपलं हार्दिक स्वागत असेल. बर्थडे बॉय आपल्याला पाहायला भेटतील थोड्या क्षणामध्ये आमच्या मुख्य व्यासपीठावर त्यांचं आगमन पाहायला भेटेल. आजच्या दिवसामध्ये
त्याचा वाढदिवस आजच्या दिवसामध्ये जगाला त्याची नक्कीच ओळख निर्माण होणारी हा दिवस पाहायला पिंट्या भाई यांचा आगमन झालाय. ओटी कमेंट्री बॉक्स ओल्या मैदानी 4 संगतदार सामना एका बाजूला पालघर तर एका बाजूला तारापूर. येस सत्यम आलाय नवीन गोलंदाज. इथे मात्र आले आले नोटचा कॉल येतोय पंचांचा. चांगलं क्षेत्ररक्षण आणि गडीचं होईल पतन. सोईल धन्यवाद धन्यवाद. तर नक्कीच पाहायला भेटतात पिंट्या भाई यांचं आगमन. वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आईचरणी नक्कीच अशी प्रार्थना असेल पिंट्या भाई की आपण आपल्याला उदंत आयुष्य लाभो हे नक्कीच आईचरणी प्रार्थना असेल. बड्डे पण पाहायला भेटतात. थोड्या क्षणानंतर आपण केक कटिंग नक्कीच समारंभ आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. या सामन्यानंतर हे आपण लक्षात घ्या. ओव्हर कमेंट बॉक्स संतोष पाटील. येस नक्कीच पिंट्यादा या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. जर पाहिलं तर बिरवाडीचं खूप चांगलं व्यक्तिमत्व आपण पाहतोय आज इथे उपस्थित झाले आहेत. वेलकम असेल त्यांचं. आणि जर पाहिलं तर सामन्याचा आनंद घेताना इथून मुख्य व्यासपीठावरून दोन संघांचा जर विचार केला शिवराज्य वेऊर संघ आणि दुसऱ्या बाजूला रिफा 11 तारापूर संघ आपल्याला पाहायला मिळतंय. सोहिल चेंडवर प्रहार केलाय मात्र हा प्रहार कसा असेल तर डिक्लेअर झोनकडे गेलाय. 1+1 धावा इथे मात्र नक्कीच पाहायला मिळतील. चला विनंती शोला आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर एक सन्मान करणार आहोत. आदरणीय सन्मान्य पिंट्या भाई यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. पिंट्या भाई या नक्कीच आपल्याला आमचा सत्कार केला आमच्या मुख्य व्यासपीठावर. पुष्पगुच्छ आणि मानाचा फेटा नक्कीच अंकुश भोयरेच्या शुभ हस्ते आपण मानाचा फेटा दिला जाईल. पिंट्या भाई या प्लीज. आपला शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर अंकुशजी भोयर साहेबांच्या शुभ हस्ते आपण मानाचा फेटा नक्कीच पाहतोय. ते पैदान करते भारताची शान म्हणणार त्याचाच पुष्पगुच्छ बाबाभाई यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय. या आयोजकाचे सर्व बाबाभाई आणि अंकुश भोयर ही जोडी पाहायला भेटते. टाळ्यांचा गदर या जोडीसाठी ज्यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान पाहतोय. धन्यवाद सर. चला आपण सामन्याकडे ओव्हर टू संतोष पाटील. षटक मग आपण पाहतोय इथे मात्र नो चेंडू टाकला सत्यमने आणि तदनंतर इथे सोनूला इंट्रोड्यूस केलंय. साबूला नक्कीच इंट्रोड्यूस केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत चेंडूचा विचार केला तर एकच ना एक चेंडू नक्कीच झालाय फेकून झालाय आणि धावसंख्या स्कोरवर आतापर्यंत लगावली जाते. 14 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर लागले जाते. थोडीशी खर्चिक गोलंदाजी देखील आपण पाहतोय. हा देखील चेंडू इथे मात्र लेग साईडला खेळायचा होता. शिप शॉट खेळायचा होता मात्र या चेंडूवर जर पाहिलं तर शिप शॉट खेळताना व्यवस्थित संपर्क झाला नाही आणि तदनंतर डिक्लेअर झोनकडे चेंडू जाताना सिंगल रन्स मिळते. सोहेल जर पाहिलं तर आपण मागच्या मॅचचा हिरो देखील होता सोहेल. चांगल्या पद्धतीने बॅटिंग केली होती सोहेलने. आपल्या संघाला जिंकवायचं आहे हे मात्र निर्धार मनामध्ये नक्कीच ठेवला आणि टॅप मारतोय. इथे मात्र जर पाहिलं सूरजच्या डोक्यावरून जातोय चौकार. हिट चांगला करतोय सोहेल. विचार केला तर चार्ज झालेला मोबाईल आणि चार्ज झालेला सोहेल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक. आता मात्र मिस्टर राहुलच्या डोक्यावरून आणखीन एक दर्जेदार टॅपचा हा मारतोय फटका. थँक्यू. धावसंख्या आता मात्र गतीने वाढेल कारण की 2 चेंडूवर 2 चौकार आले आहेत. पुन्हा एकदा साबू या चेंडूवर देखील क्रॉस केलंय बॅट मात्र रन्स इथे मिळणार नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण सुमित कडून आपल्याला पाहायला मिळालं आणि षटकातील जर पाहिलं तर अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या स्कोरबोर्डवर 23 धावा. टॅपचा फटका इथे मात्र 2 क्षेत्ररक्षक या चेंडूकडे पाहत उभे राहिले आणि चेंडू निघून गेला. सरळ प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. हा देखील एक चौकार. या 4 धावच्या धावसंख्येने मदतीने आपल्याला पाहायला मिळते. 27 धावा आतापर्यंत लागले जात आहेत 1 गडीच्या मोबदल्यात. जब से पहना है मैंने ये इश्क सहरा खली बली हो गया है. दुनिया से मेरा खली बली हो
नक्कीच आमचे डीजे ऑपरेटर देखील खालीबली करतायत. खूप चांगलं सॉन्ग या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळालं उर्वी डीजेच्या माध्यमातून. आणि सिंगल रन्स कंप्लीट केली जाईल. सूरज येतोय नवीन गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर आलाय. पहिला चेंडू हाताळला. पहिला चेंडू जर पाहिला तर लेग स्टिकवर थोडासा फेकला होता. सोहेलसाठी मात्र सूरज कशा पद्धतीची गोलंदाजी करेल इथे मात्र चांगली गोलंदाजी म्हणेन. चेंडू जर पाहिला तर चांगला चेंडू हाताळला जातोय. आतापर्यंतचे 2 चेंडूचा विचार केला तर पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसऱ्या चेंडूवर मात्र नक्कीच निर्धाव चेंडू फेकला होता. इथे मात्र पाहायला मिळेल सिंगल रनसाठी गेलाय. सिंगल रन्स देखील कंप्लीट करतोय. यस इथे मात्र पंचाळी महिला वर्ग देखील उपस्थित झाले. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या आपण मुख्य मंचावर आपल्यासाठी जी VIP जागा आहे महिलांसाठी महिला कक्ष देखील केलेला आहे. त्या ठिकाणी येऊन विराजमान व्हा तुम्ही. इथे पाहायला मिळतंय सोहिल कडून आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर बॅटर मिस्टर फैजान या दोघांकडून चांगली धावसंख्या उभारली जाते. धावसंख्या जर पाहिली स्कोरबोर्डवर तर आतापर्यंत 30 धावा. इथून जर पाहिलं तर 5 धावांची आवश्यकता असेल. करारी फटका होता मात्र त्या चेंडूवर सत्यम आपल्याला पाहायला मिळाला. रन्स मिळणार नाहीये. डॉट चेंडू येतोय. सोहेल पुण्याचे एकदा सिंगल रनसाठी गेलाय. जाणीव आहे सिंगल देखील महत्वाची असते अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये. कारण की काही फलंदाज विचार करतायत की आपल्याला प्रत्येक चेंडूवर चौकार मारायची आहे. हे करताना कधीतरी त्यांचा लॉस होतोय आणि कधीतरी आपल्याला पाहायला मिळतोय जो सिंगल रन्स काढणारा फलंदाज आहे तो यशस्वीरित्या आपल्याला दिलेला टार्गेट आहे तो पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र तेच झालंय. पाहायला मिळालं सिंगल रन्सवर धावसंख्या येते 1 धावांनी धावसंख्या 31 धावा. इथून मात्र चेंडू आहेत शिल्लक तुमच्याकडे ते म्हणजेच 6 आणि 6 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत 4. लगेच इथे मात्र 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय मिस्टर रोहित शुक्ला आपल्याला पाहायला मिळेल. सोहेल आपण पाहतोय टॉपचा फटका आहे सक्सेसफुल झालाय आणि चेंडू इथे मात्र फिनिश करतोय. जबरदस्त रीतीने जो टार्गेट दिला होता 35 धावांचा तो मात्र कंप्लीट केला जातोय. चांगली बॅटिंग आपल्याला सोहेल मलिक आणि तदनंतर पाहिलं तर मिस्टर फैजान कडून पाहायला मिळाली. या 3 बॅटरने आपला संघ जर पाहिला तर क्वालिफाय करताना हा संघ पाहायला मिळाला तो म्हणजे रिफा 11 तारापूर संघ. अभिनंदन. आणि जे